त्याला असं झालं की कविता आवडणारी मुलगी की म्हणजे काहीतरी स्पेशल आहे, कारण गाण्यांच्या प्रेमात खूप मुली असतात, अजूनही आहेत. पण की मग माझ्या घरी सांगितलं, मी आईला म्हटलं आणि मनमंदिरात लिहिलंय कट्यारचं गाणं. तर माझ्या आईचा रिप्लाय म्हणजे आहा हा. माझी आई मला म्हणाली, तो तुला फसवतोय. हा म्हणलं का? म्हणजे म्हणे हो, कट्यारची सगळी गाणी जुनी आहेत नाटकातली, तो तुला फसवतोय, खोटं सांगतोय तुला. नाही म्हणजे मला समजून घेऊ शकते अशा अर्थाने पण एक ते झालं. ऍटलीस्ट सुरुवातीला तरी मैत्रीण म्हणूनच, म्हणजे आपण कोणीतरी आपलं कौतुक केलं की आपण थँक्यू तर म्हणायला जातोच की नाही, तर तो होता मुद्दा. थँक्यू म्हणायला आला होतास फक्त? अगं आता मी सांगितलं ना, मी पहिल्यांदा ऐकलं शपथ एवढ्या वर्षात. आता मी व्यवस्थित व्हायला लागलोय आणि मी काही गोष्टी आठवण करायला लागलोय, तर त्याचं पण तुम्ही पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे. चांगली गोष्ट आहे, तुला पण कळलं की मेसेज करा, पण मी तो आधीच केला होता. साधारण भांडणाचे मुद्दे काय असू शकतात हे मला इथे कळलं. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. त्याला असं झालं की कविता आवडणारी मुलगी की म्हणजे काहीतरी स्पेशल आहे, कारण गाण्यांच्या प्रेमात खूप मुली असतात, अजूनही आहेत. पण की मग माझ्या घरी सांगितलं, मी आईला म्हटलं आणि मनमंदिरात लिहिलंय कट्यारचं गाणं. तर माझ्या आईचा रिप्लाय म्हणजे आहा हा. माझी आई मला म्हणाली, तो तुला फसवतोय. हा म्हणलं का? म्हणजे म्हणे हो, कट्यारची सगळी गाणी जुनी आहेत नाटकातली, तो तुला फसवतोय, खोटं सांगतोय तुला. नाही म्हणजे मला समजून घेऊ शकते अशा अर्थाने पण एक ते झालं. ऍटलीस्ट सुरुवातीला तरी मैत्रीण म्हणूनच, म्हणजे आपण कोणीतरी आपलं कौतुक केलं की आपण थँक्यू तर म्हणायला जातोच की नाही, तर तो होता मुद्दा. थँक्यू म्हणायला आला होतास फक्त? अगं आता मी सांगितलं ना, मी पहिल्यांदा ऐकलं शपथ एवढ्या वर्षात. आता मी व्यवस्थित व्हायला लागलोय आणि मी काही गोष्टी आठवण करायला लागलोय, तर त्याचं पण तुम्ही पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे. चांगली गोष्ट आहे, तुला पण कळलं की मेसेज करा, पण मी तो आधीच केला होता. साधारण भांडणाचे मुद्दे काय असू शकतात हे मला इथे कळलं. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे.